नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. म्हणजे मित्रांनो, जर कोणता बिझनेस जबरदस्तपणे ग्रो होत असेल तर त्या सेक्टरच्या जबरदस्त कंपन्यासुद्धा आपल्या इन्व्हेस्टरला जबरदस्त म्हणजे मल्टीबॅगर रिटर्न बनवून देतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेसबद्दल बोलणार आहोत, जो डिकेड पासून म्हणजे मागल्या 10 वर्षापासून तिप्पट झाला आहे आणि अशी शक्यता आहे की 2030 पर्यंत तो बिझनेस अधिक अजून डबल होणार आहे. आणि मित्रांनो, हा बिझनेस आहे इंडियाचा रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बिझनेसच्या एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत आणि या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, मी पहिलेच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या कंपन्यांचे शेअर बाय करा किंवा सेल करा किंवा होल्ड करा. तर चला आपला आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल तुम्ही इथे वाचू शकता. इंडियाज रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ट्रिपल टू 232 गिगावॅट इन अ डिकेड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियाची टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2024 इन्क्रीज होऊन झाली आहे 232 गिगावॅट. आणि मित्रांनो, इंडियाची टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी मार्च 2014 होती 75.52 गिगावॅट. म्हणजे मित्रांनो, एका डिकेड म्हणजे 10 वर्षामध्ये इंडियाची टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी थ्रीफोल्ड म्हणजे 3 पटने इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, इंडियाच्या टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये सोलार, वाइंड, बायोपॉवर आणि लार्ज हायड्रो इन्स्टॉलेशन इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, सोलार पॉवर कॅपॅसिटी इंडियाची 2014 होती 2.82 गिगावॅट, जी 2024 इन्क्रीज होऊन झाली आहे 108 गिगावॅट. आणि मित्रांनो, सोलार पॉवर कॅपॅसिटी रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत इंडियाचा सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 2014 होता 2 गिगावॅटचा, जो 2024 झाला आहे 90 गिगावॅटचा. आणि मित्रांनो, इंडियाचा उद्देश आहे आपला सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 2030 पर्यंत 150 गिगावॅट करण्याचा. आणि मित्रांनो, इंडियाची सोलार सेल प्रोडक्शन कॅपॅसिटी 2014 निग्लिजिबल होती. आणि मित्रांनो, आता अवेलेबल डेटानुसार आणि हा अवेलेबल डेटा 2024चा आहे, तर आता आहे 25 गिगावॅट. आणि मित्रांनो, आपला टार्गेट आहे 2030 पर्यंत सोलार सेल प्रोडक्शन कॅपॅसिटी 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचा. आणि मित्रांनो, इंडियाची वेफर मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी करंटली आहे 2 गिगावॅटची आणि 2030 पर्यंत प्लॅन आहे याला इन्क्रीज करून 40 गिगावॅट करण्याचा. आणि मित्रांनो, इंडियाची वाइंड एनर्जी कॅपॅसिटी 2014 होती 21 गिगावॅटची, जी 2024 इन्क्रीज होऊन 2024 पर्यंत इन्क्रीज होऊन झाली आहे 51 गिगावॅट, जी 10 वर्षामध्ये डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाली आहे. तसेच मित्रांनो, बायो पॉवर जनरेशन कॅपॅसिटी 42% इन्क्रीज होऊन
11.5 गिगावॅट झाला आहे 2024मध्ये आणि 2014मध्ये होता 8.1 गिगावॅट. तसेच मित्रांनो, इंडियाचा कॉम्प्रेस बायोगॅस सेक्टर सिंगल प्रोजेक्ट प्रोड्यूस करत होता 8 टन पर डे 2014मध्ये, जो आता इन्क्रीज होऊन 150 प्रोजेक्ट झाले आहे आणि याची डेली कॅपॅसिटी आहे 1211 टन्स कधी 2024मध्ये. आणि मित्रांनो, इंडियाने रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये 2024मध्ये 25 गिगावॅटची कॅपॅसिटी इन्क्लूड केली आहे आणि 2023मध्ये इंडियाने रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ॲड केली होती 18.57 गिगावॅटची. म्हणजे 2023च्या कंपॅरिझनमध्ये 2024मध्ये इंडियाने 34.63% जास्त रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी जनरेट केली होती. आणि मित्रांनो, PM सूर्या घर मुफ्त बिजली योजनाच्या अंतर्गत 12 लाख रूफटॉप इन्स्टॉल केले आहे. मागल्या 10 महिन्यामध्ये हे कंप्लीट झाले आहे. आणि मित्रांनो, हा डेटा 2024चा आहे आणि सध्यास 2025 सुरू आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार 2024मध्ये इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे 232 गिगावॅट आणि इंडियाचा टार्गेट आहे 2030पर्यंत आपली रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 500 गिगावॅटपर्यंत पोहोचण्याची. म्हणजे येणाऱ्या 6 वर्षामध्ये आपली रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी डबल करण्याचा इंडियाचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, तर आपल्याला हा टार्गेट अचीव करायचा असेल तर आपल्याला ॲन्युअली 50 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ॲड करायची आहे. चला आता बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मध्ये या कंपनीसाठी एक जबरदस्त गुड न्यूज आली होती गव्हर्नमेंटकडून. गव्हर्नमेंटने सांगितले होते की रिन्युएबल एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी जे इक्विपमेंट लागेल ते कंपन्यांना डोमेस्टिक कंपन्यांकडून परचेस करावे लागेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगून देतो की सुझलॉन एनर्जी लिमिटेड वाइंड टर्बाईनकडून एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी जे इक्विपमेंट लागतात ते मॅन्युफॅक्चरिंग करते. म्हणजे मित्रांनो, गव्हर्नमेंटकडून आलेल्या या अनाउन्समेंटचा जबरदस्त बेनिफिट सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या बिझनेसला मिळू शकतो. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे सुद्धा तुम्ही या कंपनीला स्टडी करू शकता. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 13.25%, FISची होल्डिंग आहे 23.04%, DISची होल्डिंग आहे 8.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 54.98%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.93%, FISची होल्डिंग आहे 12.45%, DISची होल्डिंग आहे 2.40% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.22%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की रिन्युएबल एनर्जी बिझनेस हा मागल्या 10 वर्षामध्ये तिप्पट झाला आहे आणि 2030पर्यंत अजून 2 पट होऊ शकतो असा इंडियाच्या गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, या बिझनेसमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.